नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं SBK क्लासेसमध्ये मी हनुमान कदम सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 5वीचा स्कॉलरशिप मधील 13.1 हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक आहे विभाजक, विभाज्य आणि कसोट्या यांच्यावर आधारित हा घटक आहे. तर पहा, सगळ्यात पहिले आपण पाहूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? कोणते विधान अचूक आहे? पहा, 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. 15चा एक पर्याय 2, 3 आणि 4. 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा 1 असतो. म्हणजे 15 जर ही संख्या घेतली तर आपण तिचा सर्वात लहान विभाजक काय असेल? 1. आणि सर्वात मोठा तीच संख्या म्हणजे 1 आणि 15 हा लहान असेल आणि हा सर्वात मोठा असेल. म्हणजेच 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे का? नाही. 15चा सर्वात लहान विभाजक काय आहे? 1 आहे. म्हणजे हे चुकीचं विधान आहे. 18च्या सर्व विभाजकापैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. आता बघा, 18चे जर आपण विभाजक पाहितले, 18 या संख्येचे जर आपण विभाजक पाहितले, पाहूया 18चे किती विभाजक आहेत. 1 न 18ला भाग दिला तर उत्तर 18 येईल. 1 18 18. 2 न भाग दिला तर 92 18 9 उत्तर येईल. 3 न भाग दिला 3 6 18 उत्तर येईल. चला अजून 1 2 3 6 तर आलाय, 9 पण आलाय आणि 18 पण आलाय. त्याला किती आले? आता 18चे विभाजक आलीत 1 2 3 6 9 आणि 18. आता याच्यापैकी किती सम आहेत? यापैकी किती सम आहेत पाहूया. किती सम आहेत? 2 ही सम आहे, 6 ही सम आहे आणि 18 ही सम आहे. म्हणजेच 18च्या सर्व विभाजकापैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत 2 6 आणि 18. हे विधान बरोबर आहे. चला आता पुढील विधान काय आहे? कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. चुकीचं आहे. कोणतीही मूळ संख्या घ्या. आता 19 जर ही मूळ संख्या घेतली तर 19ला फक्त 2च विभाजक असतात, 1 आणि तीच संख्या म्हणजे 19. कारण मूळ संख्येला फक्त 1 न आणि त्याच संख्येनं भाग जातो. म्हणजे हे विधान सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. पुढचं विधान, विभाजकांची संख्या मर्यादित नसते. विभाजकांची संख्या मर्यादित असते. कोणतीही संख्या घ्या. 10 जर ही संख्या घेतली तिचे विभाजक काय नाही? 1 2 5 आणि 10 तीच संख्या. किती विभाजक आले? 1 2 3 4 विभाजक आले. म्हणजे संख्या कशी? मर्यादित आहे. कोणत्याही विभाजकांची संख्या मर्यादित नसते. हे चुकीचं विधान आहे. मर्यादित असते. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार? आपलं 2 बरोबर येणार आहे. कारण 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. चला पुढील प्रश्न काय आहे? 355 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही संख्या जर घेतली तर तिचा सर्वात मोठा विभाजक कोण असतो? तीच संख्या असते. म्हणजे 355 ही जर संख्या आपण घेतली तर तिचा सर्वात लहान विभाजक असतो 1 आणि सर्वात मोठा असतो तीच संख्या म्हणजेच 355. कोणतीही संख्या घ्या, तिचा सर्वात मोठा विभाजक कोणता असतो? तीच आणि तीच संख्या. मग पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एक संख्या 30हून लहान आहे. एक संख्या 30हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे. तिचे एकूण 3 अवयव आहेत. तर ती संख्या कोणती? पहा, आता एक संख्या 30हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे. आता 5च्या पटीतल्या संख्या कोणत्या? 5 10 15 20 आणि 25 ह्या 5च्या पटीतल्या म्हणजे 5च्या पाड्यातल्या संख्या आहेत. आता 5च्या पटीत आहे आणि तिचे एकूण 3 अवयव आहेत. आता 5चे अवयव किती आहेत? 5चे अवयव आहेत 1 5 आणि 1 आणि 5 हे 2च अवयव आहेत 5ला. तर 10ला किती अवयव आहेत? 10ला 1 न भाग जातो, 10ला 2 न भाग जातो, 10ला 5 न भाग जातो, 10ला 10 न भाग जातो. 15चे अवयव 1
3, 5 आणि 15. 25 चे अवयव 20 चे अवयव 20 ला बघा 1, 2, 4 न 20 ला भाग जातो, 5 न जातो, 10 न जातो आणि 20 न जातो. आता 25 चे अवयव 1, 5 आणि फक्त 25. बघा आता कोणत्या संख्येचे फक्त 3 विभाजक आहेत? कोणत्या संख्येचे विभाजक आहेत? तर पर्याय क्रमांक 25. 25 या संख्येचे आपल्याला काय मिळाले? फक्त 3च विभाजक मिळाले, 1, 5 आणि 25. आता पुढचा प्रश्न. 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक. आता पहा 30 या संख्येचे सर्व विभाजक काढूया. 30 चे सर्व विभाजक. आता 30 चे सर्व विभाजक काढायचे म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिला आपण काय करू? पट्टी पद्धतीने काढून घेऊ. 1 ला 30 न भाग दिल्यावर उत्तर येईल 30. चला 2 न भाग दिल्यावर उत्तर येईल 15. 5 न भाग दिल्यावर 5 सक 30 आणि 10 न जर भाग 3 न भाग दिल्यावर उत्तर येईल 10. चला आता 30 चे सर्व विभाजक काय आले? 1, 2, 3, 5, 6, 15. 10 एक राहिला. 10, 15 आणि 30 हे झाले 30 चे सर्व विभाजक. आता 30 चे मूळ अवयव. मूळ अवयव कसे काढायचे? 30 ला आपण काय करू? उभ्या मांडणीने मूळ अवयव काढू. 30 ला 2 न भाग दिला, बे 1 बे, उरला 1, बे 5 10. 15 ला 3 न भाग दिला, 3 5 15, 5 1 5. आता पहा 30 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 30 चे सर्व विभाजक 8. 30 चे मूळ अवयव 1, 2, 3. किती आले? 3. आता यांच्यातील फरक. 8तून 3 गेले, उरतील किती? 8तून 3 गेले, उरतील 5. म्हणजेच फरक किती आला? 5 चा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. 50 या संख्येचे सर्व विभाजक पुढील पैकी कोणते? आता पहा सर्वात पहिले आपल्याला 50 या संख्येच्या अगोदर आपण विभाजक काढूया. आता 50 ला 1 न भाग दिला उत्तर येईल 50. 50 ला 2 न भाग दिला उत्तर येईल 25. 50 ला 3 न भाग जाईल का? नाही. 50 ला 4 न भाग जाईल का? नाही जाणार. 50 ला 5 न भाग दिल्यावर काय येईल? 5 10 50. आणि चला बघा 50 चे किती आले? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 50 चे विभाजक आले 1, 2, 3, 5, 10, 25 आणि 50. पहा कोणत्या पर्यायात आहेत? 1, 2, 5, 10, 25, 50. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? पहा आता 45 या संख्येचे एकूण किती विभाजक असतात? बघा आता 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? 45 चे सर्वात पहिले आपण काय करू? विभाजक पाडूया. 45 ही संख्या आहे. आता इथे आपण काय करू? पट्टी पद्धतीने अवयव काढू. 1 न भाग दिला 45 ला, उत्तर येईल 45. 2 न भाग जाणार नाही कारण विषम संख्या आहे. 3 न जाईल हो. 4 आणि 5 9, 3 च्या कसोटीने जाईल. 3 न भाग दिला 45 ला काय येईल उत्तर? बघा 3 1 3, 3 1 3, उरला 1, 3 5 15. म्हणजे 15 त्रिक 45. 15 त्रिक 45. चला अजून 5 न भाग जाईल, 5 9 45. अजून 6 7 8 यांनी काय भाग जाणार नाही. किती आले 45 या संख्येचे एकूण अवयव? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न.
पहा, पुढील पैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक असतात? आता पुढील पैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक असतात? जी संख्या मूळ संख्या आहे तिला दोनच विभाजक असतात. लक्षात ठेवा, जी संख्या मूळ आहे त्या संख्येला काय असतात? दोनच विभाजक असतात. मग याच्यातली मूळ संख्या कोणती आहे? 34 नाही, 35 नाही, 39 नाही, कारण 39 ला 3 न भाग जातो. बघा, 39 ला 3 न भाग जाता का नाही? 3 1 3, 3 1 3, 3 त्रिक 9. मग 35 7च्या पटीत आहे, 7च्या पाड्यात आहे. 34 ही विषम संख्या आहे, त्याच्यामुळे ती काही मूळ नाहीये. एकमेव मूळ संख्या कोणती आहे? 37, जिला फक्त 1 आणि 30 संख्या म्हणजे अशी किती असतात? दोनच अवयव असतात. म्हणजेच 1 आणि 30 संख्या, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता 36च्या एकूण विभाजकांची संख्या 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पहा, आता सगळ्यात पहिले आपण 36चे सर्व विभाजक पाहूया. 36 ला 1 न भाग दिल्यावर उत्तर येईल 36. 36 ला 2 न भाग दिल्यावर काय येईल उत्तर? 18 दोन्ही 36, म्हणजेच बे 1 बे उरला 1, बे 8 16, म्हणजे 18. 18 दोन्ही 36. 3 न भाग जाईल का? हो. 3 1 3 आणि 3 दोन्ही 6, म्हणजेच 12 त्रिक 36. चला 4 न, हो 4 9 36, परत 6 न, 6 6 36, डबल 6 लिहिण्याची गरज नाही. बरं, आता काय आले मग याचे पर्याय? विभाजक 36चे 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36, हे झाले 36चे सर्व विभाजक. आता पाहूया 24चे. 24चे काय येतील? पहा विद्यार्थी मित्रांनो, 24 ला 1 न भाग दिला उत्तर येईल 24. 2 न भाग दिला 12 दोन्ही 24. 3 न भाग दिल्यावर काय येईल? 3 8 24. 4 न भाग दिल्यावर 4 सक 24 झाले. काय आले 24चे सर्व विभाजक? 1 2 3 4 6 8 12 आणि 24. आता 36च्या एकूण विभाजकांची संख्या 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा, 36चे 1 2 3 4 5 6 7 8 9, किती? 9 विभाजक आहेत. 24चे 1 2 3 4 5 6 7 8, किती आहेत? 8 विभाजक आहेत. म्हणजे कितीने जास्ती आहे? 1 ने जास्ती आहे. 36चे विभाजक 24 पेक्षा कितीने जास्ती आहेत? 1 ने जास्त आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो? पहा विद्यार्थी मित्रांनो, एक लक्ष घ्या. जर 2 संख्या दिल्या असतील, जर त्यापैकी जर एक मूळ असेल आणि दुसरी जरी संयुक्त असेल, तर त्या दोन्ही संख्येचा काय असतो? एक हा एकमेव सामायिक म्हणजे कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक विभाजक असतो. आता 8 आणि 12 ह्या संयुक्त संख्या आहेत. 25 आणि 30 ह्या सुद्धा संयुक्त संख्या आहेत. 19 आणि 24 याच्यातली 19 ही मूळ संख्या आहे आणि 24 संयुक्त संख्या आहे. 24 आणि 36 या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आहे? 19 ही काय आहे? मूळ संख्या आहे. आणि इचा आणि 24 ह्या दोघांमध्ये फक्त एक एवढाच सामायिक अवयव असतो. लक्षात ठेवा, जर जोडीपैकी जर एक मूळ संख्या असेल तर तो पर्याय बरोबर असतो. म्हणजे 19 काय आहे? मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी 44 68 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते? आता पहा, सगळ्यात पहिले आपण काय करू? 44 या संख्येचे सर्व विभाजक पाहूया. 44 ला 1 न भाग दिला उत्तर येईल 44. 44 ला 2 न भाग दिला, बे दोन्ही 4 बे दोन्ही 4, म्हणजे 22 दोन्ही 44. 3 न नाही जाणार, 4 न
4 1 4, 4 1 4 म्हणजे 11 4 44. परत 5 6 कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही, कारण 44 कोणाच्या पाड्यात आहेत? 2 च्या, 4 च्या, 11 च्या, 22 च्या आणि 44 च्या. आता हे झाले 44 चे. आता काढायचे आपल्याला 68. 68 चे सर्व विभाजक. एक न भाग दिला 68 ला, उत्तर येईल 68. 2 न भाग दिला, 32 6 बेचोक 8 म्हणजे 34. 3 न भाग जाईल का? 8 आणि 7 14 नाही जाणार. 4 न जाईल का? 4 1 4 उरतील 2 28. 4 न भाग जाईल. 4 1 4 उरले 2 झाले 28. 4 7 28 म्हणजे 17 17 चौक 68. परत 6 न जाईल का? नाही जाणार. 7 न नाही, 8 न नाही, कारण 68 फक्त 17च्या आणि 4च्या याच्यात येतात. परत अजून 5 न नाही जाणार, कारण 5च्या कसोटीनं नाही जाणार. 9 न 8 आणि 7 14 नाही जाणार. चला उत्तर काय मग आता बघा. पुढील पैकी 44 व 68 या दोन संख्यांचे विभाजक या संख्यांचे सामायिक विभाजक कोणते? सामायिक 1 2 4 हे तिन्ही आहेत. परत इकडं आहेत का? नाही आहेत. मग आता कोणकोणते येतं? 1 2 4 इकडे कोणतेही नाही आहेत. म्हणजे आता 44 चे 1 2 4 11 22 आणि 44 आणि 68 चे काय आहेत? 1 2 4 17 34 आणि 68. पहा कॉमन काय सारखे 1 1 2 2 4 4 एवढे सामायिक विभाजक आहेत. बाकीचे हे सर्व विभाजक वेगवेगळे आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक काय आहे आपला? 3 1 2 4. नेक्स्ट आता शेवटचा प्रश्न आहे. 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता 24 चे सर्व विभाजक आपण पाहूया. 1 न 24 ला भाग दिला, उत्तर 24 येईल. 2 न भाग दिला, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 12 2 24. 3 न जातो, 3 7 21, 3 8 24. 4 न जातो, 4 1 4 4 6 24. पहा आता 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज. आता बेरीज करायची. काय करायची? बेरीज. आपण काय करू? अभिमान्य करू. 24 12 8 6 4 3 2 1. आता या सर्वांची काय करू? बेरीज करू. बघा 24 12 8 6 4 3 2 1. 4 आणि 2 6, 6 आणि 8 14, 14 आणि 6 20, 20 आणि 4 24, 24 आणि 3 27, 27 आणि 3 30, 30 ला 0 हातचे आले 3, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. उत्तर काय आले? 60. पहा पर्याय क्रमांक तिसरा हे उत्तर बरोबर आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे मनापासून धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.